नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट सक्सेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या चॅनलद्वारे आपण इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर्स यांना अवेअरनेस म्हणजेच का मार्केटबद्दल जे काय त्यांचे गैरसमज आहेत ते त्यांचे दूर करण्यासाठी हा आपण चॅनल सुरू केलेला आहे. त्यामधली ही जी आपली सिरीज चालू आहे मराठी बांधवांसाठी बेसिक ऑफ स्टॉक मार्केट, या बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटमध्ये मी तुम्हाला एक ना एक मुद्दा हळूहळू टप्प्यावार आणि त्यामधले जे काही ॲक्च्युली महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सांगत तुम्हाला मी ही सिरीज हळूहळू पुढे घेऊन चाललो आहे. हा सिरीजचा आपला हा नवीन व्हिडिओ आहे. यामध्ये मी तुम्हाला ट्रेडर व इन्व्हेस्टर यामधला काय फरक आहे आणि ज्याच्या त्याच्या पर्सनॅलिटीनुसार त्याने कोणती स्टाईल चूज करणं जास्त इफेक्टिव्ह आहे, त्याला कोणत्या स्टाईलमध्ये जास्त रिटर्न भेटतील आणि त्यानं काय केलं पाहिजे किंवा त्यासाठी त्याला कळायला हवं की पहिलं मी कोणत्या स्टाईलमध्ये सूट करतो आहे. तर हे मराठी बांधवांना बऱ्याच प्रश्न असतो की आपण नक्की म्हणजे काय व्हायचं, की बाबा ट्रेडर व्हायचं की इन्व्हेस्टर व्हायचं. आता काही लोकांकडे ॲक्टिवली किंवा जे काय पॅसिवली असे दोन प्रकार असतात इन्व्हेस्टमेंटचे, पण त्यातला नक्की त्यांच्यासाठी कोणता आहे, मग त्यांनी ट्रेडिंग करायची तर कोणत्या बेसिसवरती ट्रेडिंग ठरवली जाते, त्यासाठी काय केलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला काय डाऊट असेल काही असेल तर तुम्ही या कमेंट सेक्शनमध्ये तर विचारू शकताच. तर अजून काही मी पॉईंट यामध्ये कवर केलेले आहेत आणि हा आपला जो व्हिडिओ आहे हा आपण सुरू करतो आहे. ट्रेडर व इन्व्हेस्टर्स यांच्यामधला जो काय फरक आहे तो काय असतो आणि ॲक्च्युली बरेच लोक ट्रेडिंग करत असतील किंवा इन्व्हेस्टमेंट करत असतील पण ॲक्च्युली त्यांना माहीत नसतं, जे ट्रेडर आहेत त्यांना माहीत नसेल की ते ट्रेडर आहेत म्हणून. पण तुम्हालाही कळेल की तुम्ही सध्या काय करताय. मे बी तुम्हाला जर यामध्ये अजून जर सपोज काय बाकीचे ट्रेडर काय करतात किंवा त्यांच्यासाठी काय बेनिफिट असतो हे हळूहळू तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे यामध्ये मी पहिला तुम्हाला दोघांमधला फरक सांगणार आहे, मग जेणेकरून तुम्हाला कळावं की दोन्ही वेगवेगळे काय आहेत, ट्रेडर काय करतो, इन्व्हेस्टर काय करतो. ओके. त्याचबरोबर त्यांचं जे काही हे असतील प्रकार कोणते कोणते आहेत, म्हणजे ट्रेडरचेही काही प्रकार आहेत, काही इन्व्हेस्टरचेही प्रकार आहेत. आणि हे असंच व्यवस्थितरित्या जी काय आपली सिरीज असणार आहे ही पुढं कंटिन्यू राहील, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हळूहळू स्टॉक मार्केटबद्दल म्हणजे शेअर मार्केटबद्दल अवेअरनेस क्रिएट होत जर तुमच्या मनात असेल की आपण पुढच्या 5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये किंवा पुढच्या महिन्यापासून किंवा आजपासून शेअर मार्केटमध्ये आपल्याला उतरायचं आहे, आपला पहिला पाऊल ठेवायचा आहे, आपल्याला काय एखादा शेअर्स खरेदी करायचे आहेत किंवा 1000 शेअर्स खरेदी करायचे, जे काय खरेदी करायचे आहे त्याबद्दल हा अवेअरनेस क्रिएट होईल आणि तुम्हाला एक फरक कळेल की नक्की त्यांनी काय दृष्टिकोन ठेवला पाहिजे, आपण काय पाहिलं पाहिजे. कारण की प्रत्येकाचा हेतू असतो. तुम्ही शेअर मार्केटमध्ये आला आहे म्हणजे विदाऊट दृष्टिकोन तुम्ही येऊच शकत नाही. आणि जर आला असेल किंवा दुसऱ्याचं कोणाचं बघून आला असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही हे एकतर पूर्ण बंद करा किंवा पूर्ण पहिला जे काय त्याची एक पूर्ण बाजू आहेत, नाण्याच्या दोन्ही ज्या बाजू आहेत त्या दोन्ही पहा. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण काय बनलं पाहिजे याची मदत होईल, म्हणजे तुम्हाला कोण बनायचे हे तुम्हाला सर्वात पहिलं कळेल. ही जी ओव्हरऑल आपली ही जर्नी असेल ते एक स्टेप बाय स्टेप असेल. मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगत आलो आहे की आपण स्टेप बाय स्टेप जाणार. डायरेक्टली जे प्रोफेशनल ट्रेडर्स प्रोफेशनल इन्व्हेस्टर्स जे करतात हे जर मी तुम्हाला पहिल्याच वेळेस सांगितलं तर मे बी तुम्हाला त्याबद्दल एकतर भीती वाटेल किंवा तुम्हाला ती रिॲलिटी माहिती नसेल की बाबा असंही काहीतरी असतं मार्केटमध्ये. म्हणून भरपूर लोक याला अवॉइडही करतात. म्हणून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व आपले एक सिरीज सुरू केलेली आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथं 2 चित्र दिसतात, ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. आणि हे जे समोर जे इन्व्हेस्टरच्या खाली जे चित्र आहे ते वॉरन बफेट यांचं, आणि इकडे ट्रेडर म्हणून जे दिसतं आहे आणि त्याच्यासमोर जे 5-6 स्क्रीन वगैरे आहेत. ॲक्च्युली रिॲलिटीमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग किंवा अशा प्रोफेशनमध्ये येत असाल ना तर एक लॅपटॉप सफिशियंट आहे तुमच्यासाठी. ओके. आणि हा जो हाय व्हॉल्यूम सेटअप किंवा हे जे काय तुम्हाला समोर दिसतं आहे ही अशी रिॲलिटी नसते. मे बी भरपूर लोकांना असं वाटतं की मे बी आपल्याकडं 8 लॅपटॉप नाही आहेत म्हणून आपला लॉस होतो आहे किंवा आपल्याकडं नाही का की भरपूर आपल्याकडं सेटअप खूप चांगला असेल तर आपला काहीतरी होईल. पण त्या सर्वांच्यामध्ये कुठेतरी एक नडतं, ते म्हणजे माइंडसेट. इन्व्हेस्टरचा माइंडसेट आणि ट्रेडरचा माइंडसेट. ट्रेडर आणि इन्व्हेस्टर यांच्यामध्ये फक्त एवढाच डिफरन्स आहे की एक आहे तो मोठ्या टाईम फ्रेममध्ये ट्रेडिंग म्हणजे का खरेदी विक्री करतो आणि इन्व्हेस्टर हा त्याला म्हणतात, आणि जो ट्रेडर आहे हा छोट्या टाईम फ्रेममध्ये ट्रेडिंग करतो. म्हणजे टाईम फ्रेम थोडीशी कमी असते. टाईम फ्रेम म्हणजे काय की जो त्यांनी घेतलेला वेळ आहे शेअर्स खरेदी विक्री करण्याच्या मधला तो. जर या ठिकाणी जर मी तुम्हाला आपल्या इंडियातलं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं किंवा त्यात तुम्ही जे करताय त्यातलं जर मी तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं ना तर तुम्ही जर सपोज एखादं पर्टिक्युलर झाड लावलं, काय तुम्ही झाड लावलं, त्या झाड लावण्यासाठी तुम्हाला खर्च किती येणार आहे, एक 50 रुपये किंवा 100 रुपये, आणि जी काय जागा जाईल ती जागा, बरोबर. आणि ते जागा पूर्ण गेल्यानंतर त्या झाडाची जी काय फळं येतील ती फळं भरपूर सारी असतील ऑब्वियसली.
जर ते आंब्याचं झाड आहे असं आपण कन्सिडर करूया, आणि ते जर तुम्ही विकले भविष्यामध्ये 5 वर्षांनी, 3 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी, एका झाडाचे तुम्हाला जवळपास 1000 आंबे भेटतील, 500 आंबे भेटतील, मला एक्झॅक्टली माहिती नाही, किंवा 100 आंबे आपण धरूया. ओके. पण तिथंच जर ट्रेडर म्हणजे व्यापारी जर असेल, तो काय करेल, तुमच्याकडून 100 आंबे घेईल. त्या 100 आंब्याची तुम्ही जी काय किंमत ठरवाल त्यानुसार, जर त्यानं 1000 रुपयाला घेतली, तर ट्रेडर हा छोट्या टाईम फ्रेमवरती काम करतो. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. तो 1000ला घेईल आणि लगेच 1050ला त्याला 50 रुपये बेनिफिट झाला, तो विकेल. ओके. मे बी एका आंब्यामागं तो त्याचा बेनिफिट वाढवण्याचा प्रयत्न करेल. ओके. ही एक सिंपल स्टेप आहे. हे दोन्हीचं एक टाईम फ्रेम वेगवेगळं गणित आहे की तुम्ही किती वेळ गुंतवण्यासाठी ठेवताय. याला ट्रेडर आणि इन्व्हेस्टरमध्ये वेगवेगळं केलेलं आहे. आता सर्वात पहिलं येतं की ट्रेडर कशास म्हणायचं, की लघु कालावधी ठीक आहे, पण त्यामध्ये अजून वेगवेगळे टाईप्स आहेत. म्हणजे ट्रेडर जे आहे, इकडं तुम्हाला जे उजव्या हाताला सर्वात जे दिसतंय ते इन्व्हेस्टर्स आहे, मध्यभागी जे दिसतंय ते ट्रेडरसाठी आहे, आणि डाव्या हाताला त्या दोन्हीमधला जो काय फरक आहे आपण त्यांच्यानुसार जो काय आखला आहे त्यानुसार आहे. मी ऑलरेडी सांगितलं की ट्रेडर म्हणजे काय तर व्यापारी मराठीमध्ये, आणि इन्व्हेस्टर म्हणजे काय तर गुंतवणूकदार. काही दिवस, काही महिने, म्हणजे काही दिवस नाही म्हणू शकत, काही वर्ष ते गुंतवणूक करतात. त्यामुळं काय होतं की त्यांची जी गुंतवणूक पिरियड असतो हा खूप मोठा असतो. त्यांना त्यानुसार त्यांचे जे काही मुळं आहेत कंपनीची ती बघावी लागतात, कंपनीचं मॅनेजमेंट बघावं लागतं. मुळं म्हणजे काय, तर कंपनीचं जे काय ॲनालिसिस असतं, फंडामेंटल ॲनालिसिस, हे त्यांना बघावं लागतं. इथं ऑलरेडी आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पहिलाच पॉईंट जो दिसतोय की कालावधी, ट्रेडरसाठी लघु कालावधी लागतो. मे बी 5 सेकंदसुद्धा एखाद्या ट्रेडरसाठी कालावधी असू शकतो, पण इतक्या स्पीडमध्ये ट्रान्झॅक्शन होत नाही आपलं. मे बी एखाद्या ट्रेडरसाठी 5 मिनटं लागेल, एखादा ट्रेडर 1 तास एखादा शेअर्स खरेदी करेल, विक्री करेल. आणि त्याच ठिकाणी जर इन्व्हेस्टर असेल तर दीर्घ कालावधी, मे बी इन्व्हेस्टर एक 5 वर्षासाठी असू शकतो, 3 वर्षासाठी असू शकतो, 10 वर्षासाठी असू शकतो. आणि त्यांना जे असतं की ते ऑलरेडी दुसऱ्या कोणत्या तरी प्रोफेशनमध्ये असतात आणि या ठिकाणी ते शेअर्स खरेदी करतात आणि दर महिन्याला त्यामध्ये इन्व्हेस्ट करत राहतात. पण ते डायरेक्टली कोणतीही कंपनी निवडणं हे योग्य नसतं. त्यासाठी तुम्हाला राईट मेंटर असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या कंपन्या निवडताय त्या राईट आहेत का नाही हे सध्याच्या मार्केट कंडिशनला तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिसनुसार चेक करावं लागतं. त्यामुळं खाली कोणते कौशल्य लागते, यामध्ये फंडामेंटल ॲनालिसिस हे इन्व्हेस्टरच्या समोर लिहिलं आहे, आणि कोणते कौशल्य लागते ट्रेडरच्या समोर टेक्निकल ॲनालिसिस लिहिलं आहे. कारण की दोघांना काय जरुरी आहे. मे बी काही लोक असेही असतील की ते ट्रेडिंगही करतात आणि इन्व्हेस्टमेंटही करतात. ओके. मग या दोघांसाठी दोन्हीही जरुरी आहे. म्हणजे त्यांना टेक्नो फंडा अप्रोच म्हणतात. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, मी स्वतः टेक्नो फंडा अप्रोच यूज करतो. मी ट्रेडिंग पण करतो आणि काही इन्व्हेस्टमेंट पण करतो, मग जेणेकरून माझा बॅलन्स मेंटेन राहतो एकदम व्यवस्थित जे काय करायचं आहे. त्याचबरोबर वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी, की आपण किती वेळेनंतर ट्रेड घेणे किंवा ठराविक किती वेळ लागतो या लोकांना, किंवा किती क्षणासाठी, किती मिनटासाठी. मग सिम्पल आहे, ट्रेडर हा प्रत्येक नवीन त्याला जिथं ऑपॉर्च्युनिटी दिसेल तिथं तो खरेदी करेल, पुढच्या लेवलला विक्री करेल, आणि त्यानुसार त्याचा जो काय त्याचा अभ्यास असेल त्यानुसार तो त्याची जे काय प्रेडिक्शन्स असतील, त्याची जे काय पूर्ण ॲक्च्युली त्याचा जो काय त्या ट्रेडमधला जो काय त्याचा बेनिफिट असेल तो त्या ठिकाणी तो उचलण्याचा प्रयत्न करेल. आणि याच ठिकाणी इन्व्हेस्टर हा एक ठराविक कालावधीने इन्व्हेस्टमेंट करतात. मे बी काही लोक आहेत जे वर्षाला एकदा इन्व्हेस्टमेंट करतात, मे बी काही महिन्यातून एकदा करतात, काही 6 महिन्यातून, आणि काही लोक आहेत ते वन टाईम इन्व्हेस्टर आहेत. म्हणजे एकदा येणार, त्यांची एक ठराविक जे काय अमाऊंट असेल, 1 लाख, 5 लाख, 10,000, 20,000 जी काय अमाऊंट असेल ती मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, आणि त्यानुसार त्यांची जी काय ग्रोथ होत असते किंवा त्यानुसार त्यांना जे काय बेनिफिट भेटत असतात ते भेटत असतात. आता या ठिकाणी मी तुम्हाला अजूनही बाकीचेही बेनिफिट सांगणार आहे की तुम्हाला कोणते कोणते बेनिफिट असतात, काय असतात, किंवा ट्रेडरला कोणते बेनिफिट आहेत, हेही मी पुढच्या ह्याच्यावरती घेणार आहे. त्याचबरोबर जोखीम घेण्याची क्षमता, म्हणजे तुम्ही शेअर मार्केट म्हणलं की फक्त रिवॉर्ड नाही बघू शकत, त्या ठिकाणी तुम्हाला रिस्कसुद्धा बघावी लागते. प्रत्येक बिझनेसमध्ये रिस्क असते, आणि जर तुम्हाला फिक्स पाहिजे असेल ना तर तुम्ही बँकेमध्ये इन्व्हेस्ट करा आणि 5% रिटर्न घ्या. तिथेच ट्रेडर जर तुम्ही बघितलं तर ट्रेडर हे 5%, 6% त्यांचं वीकमध्ये त्यांचे हे असतात, म्हणजे टार्गेट असतात. मे बी काहींचे तर 1 डेमधले असतात. ओके. मे बी काहींचे 1 इयरचे असतील, पण ते जर 1 इयरचे जर तुमचा पिरियड असेल की मला 5% 1 इयरमध्ये ठीक आहे, मग महागाईचा रेट किती आहे हे जर तुम्ही चेक केलं तर मे बी बऱ्याच लोकांचं असं असतं की शेअर मार्केटमधले लोक सगळे महागाईचा रेट यावरती बोलत असतात, की म्हणजे जे काय आपलं काय म्हणू शकतो, महागाईचा दरच म्हणतात त्याला, ॲक्च्युली दुसरा काय शब्दच नाही आहे. ओके. तर तो जर सपोज 7% असेल आणि जर तुम्हाला 5% रिटर्न भेटत असतील तर तुम्ही म्हणणार की आम्हाला काय फरक पडत नाही, पण फरक पडला पाहिजे. जर फरक पडत नसेल ना तर तुम्ही मग FD तरी कशाला करता. ओके. किंवा तुम्ही सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट तरी कशाला करता. FDसुद्धा ही एक सिक्युरिटीज आहे. ओके.
तर तुम्ही कधीही आपला प्रयत्न असला पाहिजे की आपलं जे हार्ड अर्न मनी आहे, आपण जो गुंतवणूक केलेले जे काय मनी आहे तो राईट ठिकाणी असला पाहिजे आणि आपल्याला व्यवस्थितरित्या एक स्टँडर्ड जे काही रिटर्न असतील ते भेटले पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला थोडीशी जोखीम घ्यावीच लागणार आहे. ओके. इवन बँकवालेही काय करतात, तुमचं जे पुढचं जो अमाऊंट तुम्ही त्यांना 5% 7% दिलेला आहे, सध्या तर कोविड-19मुळे ॲक्च्युली 6% किंवा 5.5% रिटर्न आलेत FDचे. ओके. तेही पुढे एकतर लोनला देतात किंवा पुढं जे काय त्यांचे इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकतात, किंवा तेही काही लोक आहेत, तुम्हाला माहिती नसेल तर काही जे काही इन्व्हेस्टमेंट फर्म्स आहेत तेही पुढे जाऊन शेअर मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करतात. ओके. त्यामुळे तुम्हाला ही जोखीम हा पार्ट आहे, हा तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलात तर अवॉइड करू शकत नाहीत. इव्हन एखादा व्यक्ती म्हणला ना मला ड्रायव्हर व्हायचं आहे, तरी हे ध्यानात ठेवायचं की तुम्ही गाडी चालवत असताना तुमच्याकडे रिस्क तर राहायचं आहे. म्हणजे असं कोणताही बिझनेस नाही आहे किंवा असा कोणताही जॉब नाही आहे की ज्या ठिकाणी रिस्क नाही आहे. ओके. तर मे बी इवन बऱ्याच लोकांचं म्हणणं असेल या ठिकाणी की गव्हर्नमेंट जॉबचं काय, पण जर नाही भेटला तर खूप मोठी रिस्क आहे. आज 1% किंवा 0.5% लोकांना तो जॉब भेटतो, आणि शेअर मार्केटमध्ये तर नियरबाय तुम्हाला माहिती असेल की नियरबाय 5% to 10% लोक तसे पॉवरफुल असतातच, म्हणजे आहेतच मार्केटमध्ये. म्हणजे 0.5% किंवा 0.50%पेक्षा ऑब्वियसली हा जो आकडा आहे हा खूप मोठा आहे. आणि हे जर तुम्हाला हळूहळू जसं राईट मेंटर भेटेल त्यानुसार तुम्हाला कळेल मी जे म्हणतोय त्याबद्दल. पुढचा जो प्रकार आहे ट्रेडर व इन्व्हेस्टरचे प्रकार. म्हणजे कोणत्या टाईपचे ट्रेडर असतात. सर्वात पहिला आहे लघु कालावधी ट्रेडर. लघु म्हणजे छोट्या टाईम फ्रेमवरती ट्रेडिंग जे करतात त्यांना लघु कालावधी म्हणतात. हे शब्द आहेत हे तुम्हाला थोडेसे हार्ड वाटतील, कारण की हे जे शब्द आहेत हे तुम्ही शाळेमध्येच ऐकले असतील, पण ॲक्च्युली हाच एक आपल्याकडे पर्याय आहे की ॲक्च्युअली राईट शब्द आपण यूज करतो आहे. यामध्ये 2 दिवस ते 3 महिने हा जो पिरियड असतो त्याला शॉर्ट टर्म ट्रेडर म्हणतात, लघु कालावधी ट्रेडर. आणि त्यानंतर इंट्राडे ट्रेडर म्हणजे 2 दिवसही ज्यांच्याकडे म्हणजे का ज्यांना टाईम नाही वाया घालवायचा आहे किंवा ज्यांना म्हणजे तेवढा टाईम फ्रेममध्ये मोठा नाही ट्रेडिंग करायचं आहे, ते इंट्राडे ट्रेडिंग करतील. म्हणजे आज सपोज सकाळी 10 वाजता शेअर्स घेतला तर ते दुपारी 1 वाजता विकतील, आणि त्या टाईम फ्रेममध्ये जर त्यांना 2% 3% रिटर्न भेटत असतील किंवा 1% रिटर्न भेटत असतील आणि ते त्यांना सफिशियंट असतील तर ते 1 डेमध्येच एक्झिट करून टाकतात. त्या ठिकाणी ते 3 महिने 2 महिने वाट बघत बसणार नाहीत. आणि त्यामध्ये दुसरा जो मी तुम्हाला इन्व्हेस्टरचा टाईप सांगितला त्यामध्ये ॲक्च्युली दीर्घ कालावधी इन्व्हेस्टर. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की भरपूर लोक म्हणतात की इन्व्हेस्ट करून ठेवायचे आणि जशी आपलं जे काय अमाऊंट आहे त्याचं जे काही शेअर मार्केटमध्ये जे काय त्याची प्राईस ॲप्रिशिएशन हा जो प्रकार आहे शेअर्सचा, त्यानुसार त्यांची हळूहळू अमाऊंट जी आहे ती ग्रो होत जाईल. त्याचबरोबर त्यांना जर 3 वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर ते असतात शॉर्ट टर्म ट्रेडर, आणि जो वरचा प्रकार त्याला लॉंग टर्म ट्रेडर म्हणतात, इन्व्हेस्टर म्हणतात. ओके. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर, लॉंग टर्म इन्व्हेस्टर. मग या ठिकाणी काय आहे फरक की 3 महिने ते 3 वर्ष ऑब्वियसली 3 महिन्यापर्यंत ट्रेडर आहे, म्हणजेच पोझिशनल ट्रेड म्हणतात. आता ट्रेडिंगचे बरेच सारे प्रकार आहेत, म्हणजे इंट्राडे, स्विंग ट्रेड, BTST, STBT म्हणजे बाय टुडे सेल टुमारो, सेल टुडे बाय टुमारो. त्याचबरोबर स्विंग ट्रेड, पोझिशनल ट्रेड. पण हे जे आहे ते प्रत्येकानं आपापल्या पर्सनॅलिटीनुसार, आपापल्या जॉबनुसार, आपापल्या व्यवसायानुसार, किंवा आपण जर विद्यार्थी असाल तर आपलं जो काही शेड्यूल आहे त्यानुसार आपण त्या टाईम फ्रेममध्ये ट्रेड करायचं असतं. की जरुरी नाही आहे की एखादा जर ऑलरेडी एखाद्या ठिकाणी जॉबला असेल किंवा बिझनेसमध्ये असेल किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल तर त्याने इंट्राडे केलाच पाहिजे. मे बी तो लाँग टर्म ट्रेडर जे आहेत म्हणजे थोडेसे मोठ्या टाईम फ्रेममध्ये जे ट्रेडिंग करतात ते तो चूज करू शकतो, किंवा जे एक 1 इयरपर्यंत 6 मंथपर्यंत तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणून ज्यानं त्यानं आपल्या मेंटर्सला भेटून, जर सपोज माझ्या मेंटरला तुम्हाला भेटायचं असेल तर तेही मी हळूहळू जर तुम्हाला गरज असेल तर त्या संदर्भात मला सांगा, तसं मी माझ्या मेंटर्सची तुमची मीटिंग करू शकतो आणि त्यानुसार तुम्हाला त्यांच्याकडून राईट गायडन्स जो प्रकार आहे की तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला एक लेवलपर्यंत जायचं असेल ना तर तुम्ही कुठेही जाऊ शकता, म्हणजे गुगलवरून इकडून तिकडून. पण ॲक्च्युली फायनान्स किंवा जे शेअर मार्केट ही अशी कन्सेप्ट आहे की त्यावरती जर तुम्हाला एकदम वरच्या पोझिशनवरती जर जायचं असेल तुम्हाला तुमचे माइंड लेवल थोड्याशा ओपन ठेवावं लागतात आणि तुम्हाला राईट माणसांना भेटावं लागतं जे मार्केटमध्ये ऑलरेडी 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष आहेत. त्यामुळे तुमचा जो काय कॉन्फिडन्स आहे की तुम्ही ज्या चुका करणार आहेत ह्याच्यामध्ये जो वेळ जातो आपला वायाला तो कमी जातो. ओके. यामध्ये माझा काही प्रमोशनचा वगैरे हेतू नाही आहे, मी जस्ट सांगतो आहे की तुम्ही जर तुमच्या जवळपास कोणी जर एक्झॅक्टली चांगला मेंटर असेल तर त्यांच्याशी भेटू शकता. असं काही नाही की फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की ती जी व्यक्ती आहे ती मागच्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून मार्केटमध्ये आणि त्यामधून त्यांनी कन्सिस्टन्सली चांगले रिटर्न बनवलेले आहेत. पुढचा जो आहे की ट्रेडर व इन्व्हेस्टरचे
जे काही दृष्टिकोन असणार आहेत की तो काय असला पाहिजे, किंवा त्यांचे हेतू, दृष्टिकोनालाच आपण दुसरा म्हणतो हेतू. हेतू आपण या ठिकाणी यूज नाही केलेला आहे, पण दृष्टिकोन हा एकदम परफेक्ट शब्द आहे. की ट्रेडर आणि इन्व्हेस्टरमध्ये काय असतो फरक, तर पहिला ट्रेडर आहे, त्वरित नफा हवा असतो. तुम्ही असा कोणता व्यापारी पाहिला आहे का की त्यानं माल घेतला आणि तो व्यापारी आहे आणि त्यानं 10 वर्ष माल तिथंच ठेवला आहे किंवा 5 वर्ष माल तिथंच ठेवला आहे, तो काही झालं तरी 2%, 5%, 8%, 20% रिटर्न भेटला, तो लगेच पुढे विकून टाकतो. ओके, मग त्यामुळे ट्रेडरचं पहिलं सर्वात जे बेसिक जो काय दृष्टिकोन असेल तो त्वरित नफा असतो. त्याचबरोबर जास्त जोखमीचा जास्त नफा ही एक कन्सेप्ट आहे. पण सध्या जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंटनुसार जर तुम्ही प्रॉपर ट्रेडिंग केली तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की ॲट द एंड ऑफ द सिरीज तुम्ही काही झालं तरी लुजर नसणार आहेत. काहीही झालं तरी, म्हणजे तुम्ही काहीही करा, आणि जर तुम्ही जे रूल्स आहेत मार्केटमधले ते जर तुम्ही फॉलो केले राईट मेंटरकडून, तर जास्त जोखमीवर जास्त नफा हा जो प्रकार आहे, याऐवजी तुम्ही म्हणाल की मी योग्य रिस्क घेऊन योग्य नफा घेईल आणि मी कन्सिस्टंटली मार्केटमधून जे काही रिटर्न घ्यायचे ते मी घेत राहील. मे बी प्रत्येकाचे रिटर्न वेगवेगळे असतील, ट्रेडर असू द्या, इन्व्हेस्टर असू द्या, असं जरुरी नाही. जर सपोज माझे मेंटर जर सपोज 80% ॲन्युअल रिटर्न कमवत असतील किंवा 180% ॲन्युअल रिटर्न कमवत असतील आणि मे बी मी 40% रिटर्न कमवत असेल, मे बी मी सपोज त्यांच्यापेक्षा जास्त रिटर्न कमवत असेल, पण हे प्रत्येकाचा जो काय दृष्टिकोन आहे मार्केटकडे बघण्याचा, त्यांचं जे काही चार्ट ॲनालिसिस आहे, म्हणजे आलेखावरून निर्णय घेणे, हा जो तुम्हाला तिसरा मुद्दा दिसतोय, तर म्हणजे काय, तर चार्ट ॲनालिसिस म्हणतो त्याला आपण. म्हणजे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की टेक्निकल ॲनालिसिसला ट्रेडर हे जास्त वेटेज देतात. मग त्याचबरोबर जर ट्रेडर आणि इन्व्हेस्टमेंटचा जो काही मेन मधला मुद्दा असतो टेक्नो फंडा, तर ऑब्वियसली तुम्ही चार्टवरती निर्णय घेता. मग चार्टवरतून जर तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील तर त्यांना ट्रेडर म्हणतात. आजकाल इन्व्हेस्टर स्वतःसुद्धा आता लाँग टर्मचा चार्ट वगैरे बघतात, काय ग्रोथ असेल वगैरे. मग हा मुद्दा इकडे ॲड होऊ शकतो इन्व्हेस्टर्समध्ये की तेही चार्टवरती निर्णय घेतात काही वेळेस. आता इन्व्हेस्टरमध्ये जो पुढचा मुद्दा आहे, दीर्घ काळानंतर नफा, म्हणजे जे काय त्यांना दीर्घ काळानंतरचा जो नफा हवा असतो, की जर जितकं मोठं आपण टाईम फ्रेम निवडतो आणि जर कंपनीनं जर तोपर्यंत व्यवस्थित रिटर्न दिले आणि कंपनी जर चांगली स्ट्रॉंग असेल किंवा कंपनीचं जर मेजर जे काही त्यांचे जे काही व्यवसाय आहेत त्यामधून जर त्यांनी चांगला व्यवस्थितरित्या नफा कमवला, तर ऑब्वियसली शेअरच्या प्राईस ह्या ॲप्रिशिएशन मोडमध्ये जातात, म्हणजेच ॲप्रिशिएट होत जातात कंटिन्युअसली आणि त्यांना जास्त नफा भेटतो. आणि या ठिकाणी असं कोणतंही हे नाही आहे माझा हेतू की इन्व्हेस्टरला मी प्रमोट करतो आहे किंवा ट्रेडरला प्रमोट करतो आहे. ओके, ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार. असं काही नाही की इन्व्हेस्टर म्हणल्यानंतर तुम्हाला ॲन्युअली 20% फिक्स भेटणार आहेत आणि ट्रेडर म्हणल्यानंतर तुम्हाला 20% फिक्स भेटणार आहेत. ज्याच्या त्याच्या ट्रेडिंग स्टाईलनुसार, ज्याच्या त्याच्या इन्व्हेस्टमेंट स्टाईलनुसार जो तो आपापल्या लाईफमध्ये ग्रो होणार आहे. कारण प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे, प्रत्येकाची जी काही विचार करण्याची कॅपॅसिटी ती वेगळी आहे, प्रत्येकाचे रिस्क रिवॉर्ड रेशोचा जो काय यूज असणार आहे तो प्रत्येकाचा वेगळा असणार आहे. त्याचबरोबर इन्व्हेस्टरला अजून एक बेनिफिट असतो डिव्हिडंडचा, म्हणजे जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करता त्यानंतर ज्या वेळेस कंपनी प्रॉफिटमध्ये येते किंवा प्रॉफिट जेव्हा कंपनीचं होतं त्यानंतर कंपनीला डिव्हिडंड मिळतो ॲक्च्युली. म्हणजे कंपनीचे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स किंवा ते त्यांचे हे असतील प्रमोटर्स, ते डिव्हिडंड डिक्लेअर करतात. मग तो डिव्हिडंड 1% असेल, 2%, 3%, 4%, जो काय डिव्हिडंड असेल तो डिव्हिडंडचा एक इन्कम असतो. डिव्हिडंड म्हणजे एक सर्वसाधारणपणे कंपनीला जो काही नफा झाला आहे त्यातला काही हिस्सा ते आपल्यासोबत शेअर करतात. आणि पुढचा जो मुद्दा, इन्व्हेस्टरला काय दृष्टिकोन असला पाहिजे, तर आर्थिक विधानावरून निर्णय घेणे, म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटला रीड करणे प्रॉपरली. ते जर तुम्हाला व्यवस्थितरित्या रीड करता येत नसेल तर मी तुम्हाला हळूहळू फायनान्शियल स्टेटमेंट कसे रीड करायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. डिव्हिडंड किती भेटणं हे अपेक्षित आहे किंवा कोणत्या कंपन्या आपण डिव्हिडंडनुसार निवडायच्या हेही मी तुम्हाला एक एक याच्या पॉईंटवरती एक हळूहळू आपले जे काही व्हिडिओ सिरीज असेल ते कंटिन्यू चालू राहील. आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या फायनान्शियल स्टेटमेंट रीड करता आलं पाहिजेत. प्रिव्हियस जे काय तुमचे मागचे 3 वर्षाचे 5 वर्षाचे फायनान्शियल स्टेटमेंट असतील ते रीड करता आले पाहिजेत. क्वार्टरली जे काही रिपोर्ट वगैरे येतात तेही तुम्हाला बघता आले पाहिजेत या ठिकाणी, आणि त्यावरून तुमचा निर्णय घेता आला पाहिजे. तुम्हाला काय बनायचं आहे, जर तुम्हाला शॉर्ट टर्म रिटर्न्स हवे असतील आणि कन्सिस्टन्सी जर त्यामध्ये असेल तुमची, तर तुम्ही ट्रेडर झाले तरीही तुम्ही अत्यंत व्यवस्थितरित्या लाँग टर्ममधला जो काही गेन असतो तो भेटू शकतो. ओके, हा एक मुद्दा आहे तुमच्यासाठी. त्याचबरोबर तुम्हाला काय बनायचं आहे हे तुम्ही दुसऱ्याला कधी विचारत जाऊ नका की मी ट्रेडर बनू किंवा मी इन्व्हेस्टर बनू. तुम्ही या फील्डमध्ये पहिलं या. ओके, तुम्हाला कोणता रिटर्न आणि तुमची मानसिकता आहे. बऱ्याच लोकांना माहिती नसतं की आपण काय करू शकतो किंवा आपल्यामध्ये किती धमक आहे. त्यामुळे तुम्ही पहिले या क्षेत्रामध्ये याल. जेव्हा तुम्ही ट्रेडिंग हळूहळू स्टार्ट कराल, ओके, बटन दाबल्यानंतर कळणार लाईट आहे का नाही आहे, पण त्यासाठी तुम्ही पहिलं बटन तर दाबणं गरजेचं आहे. मग तुम्हाला कोणताही डाऊट असेल, काही असेल, तर तुम्ही मला बिनधास्तपणे कॉन्टॅक्ट करा. माझा जो नंबर आहे तो पुढच्या स्लाईडवरती तुम्हाला दिसेल.
त्याचबरोबर तुम्हाला ओव्हरऑल मी जे काही ब्रीफ इन्स्ट्रक्शन असलं पाहिजे की हा जो माझा नंबर आहे 9730048723 यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. एकदा जर आपलं बोलणं झाल्यानंतरही मी तुम्हाला 1-2 वेळेस जर व्यवस्थितरित्या आपलं बोलणं झालं, तुम्ही जर सांगितलं की मला असा असा प्रॉब्लेम आहे किंवा माझा असा असा आहे, मला माझी ही प्रोफाईल आहे किंवा मी ह्या ठिकाणी जॉब करतो आहे, माझा हा बिझनेस आहे, मी कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा कोणत्या टाईपचे ट्रेडिंग करणं चांगलं आहे किंवा मी इन्व्हेस्टमेंट करणं चांगलं आहे, मग त्याचबरोबर काय काय भविष्यात तुम्हाला जे मला काय मदत करता येईल ते मी तुम्हाला हळूहळू टप्प्याटप्प्याने करेल. आणि हे जे चालली आपली सिरीज, यामध्ये आपला एकच उद्देश आहे की मराठी माणसांना, म्हणजेच आपली जे काय मराठी बांधव आहेत सर्व बंधू भगिनी सर्वांना, आपण फायनान्शियल अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. कारण की सर्वांनाच ऑब्वियसली पैसा ही एक गरज आहे सध्या. ओके, असं काही नाही की बाकीच्या गरजे नाही आहेत, पण त्या कंप्लीट करण्यासाठी आपली ही जी प्रायमरी नीड आहे ही आपण हळूहळू व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप, आपली जी लोक आहेत जी आता मागं पडत चाललीत त्यामुळं हळूहळू पुढे येतील. मे बी थोडा वेळ लागेल, मे बी ह्यातले मला अजून 50 व्हिडिओ बनवावे लागतील, मे बी अजून 30 व्हिडिओ लागतील, मग त्यानंतर कदाचित एखादे 10 लोक पुढे येतील, हळूहळू स्टार्ट करतील. पण हे आज नाही उद्या करावं लागणार आहे. म्हणजे असं म्हणू शकत नाही की आपल्याला हे इग्नोर करायचं आहे, कारण की 96% जो काय शेअर मार्केटमधला, जो काय भारतीय शेअर मार्केटमधला जो हिस्सा आहे तो फॉरेन इन्व्हेस्टरकडे. ओके, मग त्यामुळे तुम्हाला याच्यावरून लक्षात येऊ शकतं की आपलं जे भारतीय इकॉनॉमी ही खूप स्ट्रॉंग आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपण शेअर मार्केटमध्ये काय यावं किंवा शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर लॉस होईल किंवा भारत जर उद्या प्रगती नाही झाला तर मग हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपण डाऊट कोणावरती घेतो आहे, आपण आपल्या देशावरती डाऊट घेतो आहे. तुमचा सेल्फ डाऊट नाही आहे की मी प्रगती करेल का नाही. तुम्ही जे शेअर्स खरेदी विक्री करत असताना त्यावरून ॲक्च्युली देशाच्या इकॉनॉमीला तुम्ही हळूहळू मदत करत असता. कारण की जेव्हा तुम्ही कंपनीचे ओनर असता आणि कंपनी जेव्हा हळूहळू त्यांचे जे काय प्रोडक्ट विकते तर ऑब्वियसली त्यामधून टॅक्स जातो. मग यावरून तुम्हाला कळलं पाहिजे की साधारणपणे आपण काय करतो आहे, आपली चूक काय होती. आणि इवन ह्या ज्या चुका आहेत ते प्रत्येकजण करतो, इवन मीही केलेल्या आहेत की मलाही कळत नव्हतं काय केलं पाहिजे, काय राईट आहे काय रॉंग आहे. एकदम राईट पर्सनला जेव्हा आपण बोलू किंवा ज्यानं ऑलरेडी या गोष्टीमध्ये वेळ घालवलेला आहे, ज्यानं ऑलरेडी या सर्व गोष्टी फाइंड आउट केलेल्या आहेत, डू नॉट रिइन्व्हेंट द व्हील्स. म्हणजे तुम्हाला नवीन चाकं बनवायची गरज नाही गाडीला, जे आहेत तेच चाकं तुम्ही यूज जरी केले तर बऱ्याच लोकांना सवय असते की मी काहीतरी वेगळं शोधून काढतो. जे आहे ते पहिलं वापरा, त्याचा योग्य वापर करा. जर तेवढे रिटर्न जर तुम्हाला तसेही भेटत असतील तर उगीच नवीन काहीतरी शोध लावून तेच रिटर्न कमवण्यामध्ये काय मजा नाही आहे. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय, टेक केअर.